पुढच्या महिन्यात अयोध्या राम मंदिर उद्घाटनाला वर्ष होईल। काही 100 वर्षांपूर्वी आक्रमकांनी विद्यापीठांसह धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली। जगभरात स्थानिक संस्कृतीचा विध्वंस करून आपला धर्म लादण्याची विकृती तत्कालीन आक्रमकांमध्ये होतीच। पण जेव्हा ही राष्ट्रीय स्वतंत्र झाली तेव्हा त्यांनी आपली धार्मिक स्थळं पुन्हा मिळवली। उदाहरणार्थ इस्तंबूलचा हागिया सोफिया कॅथेड्रल, मुस्लिम बहुल इंडोनेशियामधील बोरोबुदूर मंदिर, रशियामधील कझान कॅथेड्रल आणि असे अनेक। कोणताही देश स्वतंत्र झाल्यावर आपली धार्मिक स्थळं पुन्हा मिळवतोच, पण भारतात मात्र वेगळं चित्र दिसतं। काशी, अयोध्या व मथुरा ही हिंदूंची अतिशय पवित्र तीर्थक्षेत्रे। काबाच्या काही किलोमीटरच्या परिसरात देखील नॉन मुस्लिमांना परवानगी नाही। व्हॅटिकन सिटी तर एक वेगळा देश आहे, पण स्वतंत्र भारतात हिंदूंच्या पवित्र धार्मिक स्थळांवर आजही आक्रमकांनी द्वेषापोटी उभारलेल्या इमारती आहेत। धार्मिक सलोखा बिघडेल म्हणून याचं समर्थन होतं, परंतु मुळात इस्लाममध्ये हिंदू धर्माप्रमाणे स्थान महात्म्य असा प्रकारच नाही। फक्त काबाच्या दिशेने तोंड करून नमाज पडावा असा संकेत आहे। तरीही अनेक जण अशा पवित्र ठिकाणी आक्रमकांनी उभारलेल्या इमारतींचं समर्थन करतात। 1991 साली आलेल्या प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमुळे याला आणखीन बळ मिळतं। या ॲक्टनुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी एखाद्या प्रार्थनास्थळाचे जे स्वरूप असेल त्याला धक्का लावता येत नाही। काही अपवाद म्हणजे प्राचीन ठिकाणे, अयोध्या राम मंदिर, हा कायदा याच्या आधी सर्वानुमते मान्य झालेले बदल आणि कायदा याच्या आधी झालेले बदल। गेल्या काही वर्षांपासून अशी पुरातन महत्त्वाची मंदिरे पुन्हा मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे। काशी विश्वनाथ मंदिर, मथुरेतील कृष्ण जन्मभूमी अशा अनेक ठिकाणांचा यात समावेश आहे। या कायदेशीर लढाईत प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट महत्त्वाची भूमिका बजावतो। जर त्या इमारती प्राचीन मंदिरेच आहेत हे सिद्ध झाले तर हा कायदा तिथे लागू होणार नाही, म्हणून अनेक ठिकाणी ESIचे सर्वे होत होते। परंतु 12 डिसेंबरला सुप्रीम कोर्ट आणि इतर कोर्टाने या कायद्यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत अशा कोणत्याही धार्मिक स्थळांच्या केसेस घेण्यापासून तसेच अशा केसेसमध्ये कोणताही सर्वे करण्यापासून रोखले आहे। या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारकडून महिन्याभरात त्यांनी उत्तर मागवले आहे। यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा।